बालदोस्तांनो, वेलकम, सुप्रभात. आजच्या तासिकेमध्ये किंवा आजच्या तासामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मागील 2-3 तासिकेमध्ये आपण सरळ व्याज व त्यावरील उदाहरणं समजावून घेत आहोत. सूत्र व त्यावरील उदाहरणं यापूर्वी आपण बघितले आहोत, आज बघितले आहेत. आज आपण अजून काही उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला समजावून देणार आहे. तर बालदोस्तांनो, आपण या सूत्राचे पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊया. सूत्र या पद्धतीने, सूत्र क्रमांक 1, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले व्याज गुणिले मुदत भागिले 100. आता यावरून होतं काय की कधी आपल्याला दर काढायला विचारतात, कधी मुदत काढायची असते, कधी मुद्दल काढावी लागते. या ठिकाणी मुदतला कालावधी म्हणजे क असंही म्हणलं जातं. मग यावरून समजा दुसरं सूत्र कोणतं तयार होतं? सरळ व्याज हे तिरप्या गुणाकारामध्ये आले 100 बरोबर. आता शिल्लक राहिले मुद्दल गुणिले दर गुणिले क म्हणजे कालावधी. आता या एकावरून 3 सूत्र तयार होतात. बघा, तिसरं सूत्र सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर बरोबर कालावधी क झालं. फक्त हे 2 काय केले? छेदामध्ये आले. चौथं सरळ व्याज गुणिले 100. आता नंतरचे 2 दर गुणिले कालावधी बरोबर काय शिल्लक राहिलं? मुद्दल. आता कडाचे 2 घेऊया म्हणजे 5वं सूत्र. सरळ व्याज गुणिले 100 भागिले कडाचे 2 कोणते? मुद्दल गुणिले कालावधी बरोबर काय मिळते? दर. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो, ही एका सूत्रावरती आधारित ही 4 म्हणजे 3 सूत्र तयार होतात, 4 सूत्र तयार होतात आणि त्यावरतीच उदाहरणही त्या प्रमाणामध्ये तयार होतात. तर एकदा व्यवस्थित बघून घ्या, लिहून घ्या, समजावून घ्या नीट. आणि मग आता आपण यावरती आजच्या तासिकेमध्ये 5 उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे. आता हे पुस्तक बघूया. पहिलं उदाहरण काय आहे? पहिलं उदाहरण आहे बालदोस्तांनो या ठिकाणी उदाहरण क्रमांक 1. मनोहर पंतांनी मनोहर पंतांनी 2 वर्षासाठी 2 वर्षांसाठी दसादसे 10% दराने 7,500 रुपये कर्ज काढले. तर त्यांना किती रक्कम परत द्यावी लागेल? किती रक्कम परत द्यावी लागेल? तर बालदोस्तांनो, साधं सोपं सरळ गणित या ठिकाणी आपल्याला कालावधी दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे, दरही दिलेला आहे. ते व्यवस्थित लिहून जर आपण घेतलं की बरोबर आपल्या लक्षात येईल. आता याच्यातून आपल्याला
काढायची रक्कम काढण्यासाठी आपल्याला काढावं लागेल सरळ व्याज. तर मग बालदोस्तांनो आता बघूया यामध्ये काय दिलेलं आहे. 2 वर्षासाठी म्हणजे क दिलेलं आहे. कालावधी क बरोबर किती 2 वर्ष, तर 2च लिहिलं. दर किती दिलेला आहे 10. किती घेतलंय मुद्दल म दिलेला आहे 7,500. एकदम सरळ साधं सोपं. मग स बरोबर काय सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आणि म्हणून मग म किती आहे 7,500. द किती आहे 10, क किती आहे 2 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजे मग शिल्लक किती राहिले 75 गुणिले 10 गुणिले 2. 75ला 10 ने गुणलं तर झाले 750 गुणिले 2 म्हणजे किती आले 1500. परंतु हे उत्तर नाहीये, कारण ऑप्शनमध्ये जरी हे उत्तर असलं तरी आपल्याला काय विचारलंय किती रक्कम. मग रक्कम बरोबर सूत्र काय, रक्कम बरोबर म म्हणजे मुद्दल अधिक स म्हणजे सरळ व्याज. रक्कम आहे 7,500 अधिक सरळ व्याज स आलेलं आहे 1500 म्हणजे 1,500. दोघांची बेरीज केली तर ती येणार आहे 9,000. 75 5 80 10 90 वरती 2 शून्य म्हणजे 9,000. तर अशा पद्धतीने सगळे एकदम व्यवस्थित लक्षात घेतले, सूत्रामध्ये जर तुम्ही मांडलं तर एकदम सोप्या पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. आशा करतो बालदोस्तांनो सर्वांना हे उदाहरण व्यवस्थित समजलेलं असेल. तर आता याच पद्धतीने दुसरं उदाहरण आपण घेणार आहोत. याही ठिकाणी फक्त हे 3च किमती, म्हणजे या गणितामध्ये काय एक तर सरळ व्याज, मुद्दल, दर आणि कालावधी 4 पैकी कुठल्याही 3 बाबी दिलेल्या असतात. एक बाब तुम्हाला काढायची असते. हे पक्क लक्षात ठेवायचं. रक्कम ही शेवटी येते. रक्कम बरोबर काय आहे सरळ व्याज अधिक मुद्दल मिळून रक्कम तयार होते. मग तो भाग शेवटी येत असतो. तर मग आता दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. उदाहरण तुम्हाला चांगलं समजलं असेल, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉटही काढू शकता. बरेचसे पर्याय आता डिजिटल टेक्नॉलॉजीने तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले. त्या सगळ्या पर्यायाचा तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी करून घेऊ शकता. तर बघूया आता दुसरं उदाहरण आणि त्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे दत्तप्रसादजींनी पानटपरी टाकण्यासाठी म्हणजे धंदा सुरू करण्यासाठी सरळ व्याजाने दसादसे 15 दराने ₹50,000 टपऱ्यांना आता बराचसा खर्च लागायला लागला. ₹50,000 3 वर्षाकरिता बँकेतून कर्जाने घेतले. तर त्यांना एकूण किती रक्कम परत करावी लागेल. तर 3 वर्षानंतर त्यांना एकूण किती रक्कम परत करावी लागेल.
तर ह्या उदाहरणामध्ये बालदोस्तांना जर बारकाईने तुम्ही जर बघितलं, याचं जर निरीक्षण केलं, वाचलं तुम्ही, तर तुमच्या पक्क लक्षात येईल की याही प्रश्नामध्ये आपल्याला सर्व किमती ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्या किमती व्यवस्थित मांडायच्या, सरळ व्याज काढायचं आणि नंतर मग एकूण रक्कम आपण त्या ठिकाणी ठरवता येईल. तर चला एकदा गणित वाचून घेऊया. उदाहरण आहे, दत्तप्रसादजींनी पानटपरी टाकण्यासाठी सरळ व्याजाने 10,10,15 दराने 50,000 रुपये 3 वर्षाकरिता बँकेतून कर्जाने घेतले. तर 3 वर्षानंतर दत्तप्रसादजींना किती रक्कम परत करावी लागेल? आता बालदोस्तांनो, यातील किमती मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितोय. दर काय? 15. मुद्दल म्हणजे म बरोबर किती आहे? 50,000. कालावधी क किती आहे? 3. स आपल्याला काढायचे. स काढलं की र काढता येतं रक्कम. आणि म्हणून स बरोबर नेहमीप्रमाणेच आता तुम्हाला सूत्र पाठ झालं असेल. मुद्दल गुणिले दर गुणिले क मुदत भागिले 100 बरोबर. तर मुद्दल आहे 50,000 गुणिले, शून्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे, गडबडीत 5,000 लिहिले जातात. दर आहे 15, क आहे 3 भागिले नेहमीप्रमाणे 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. गुणाकार एकदम सोपा आहे. 500 गुणिले 3 केले तर ते होतात 1500. नंतर गुणिले 15 करायचे, म्हणजे दोन्ही पाड्याचा आपल्याला वापर करता येतो. जे आपल्याला पाठ आहे 15 ने गुणून घेतलं 15 होतात 225. आणि आता इथं समोर इथून वरती पुसून टाकतोय. काही गुणाकार वाटल्यास ते पुसून पुन्हा करतोय. गणित आता पुसतोय. गणित तुमच्याकडून लिहून झाला असेल, तुम्ही वाचलंय. सर्व उदाहरणं एकदम सोपे राहतात. हे परीक्षेमध्ये तुम्ही किती तात्काळ समजून घेऊन ते कॅल्क्युलेशन करू शकतात हे चेक केल्या जातं. आता गुणाकाराच्या टेक्निकमध्ये 5 ने 3 लावून झाले 15, म्हणजे सोपं राहतं. गुणिले आहे 15. 15 गुणिले 15 आपल्याला वर्ग 5 आहे. 225 वरती 2 शून्य होतात. म्हणजे दत्तप्रसादजींना तब्बल 3 वर्षामध्ये 22,500 रुपये व्याज द्यावं लागेल. आणि मग रक्कम परत करत असताना त्यांना काय करावं लागेल? रक्कम बरोबर मुद्दल गुणिले सरळ व्याज. मुद्दल किती आहे? 50,000 अधिक सरळ व्याज किती लागले त्यांना? 22,500. आणि म्हणून मग बालदोस्तांनो, याची जर आपण बेरीज केली तर 50 आणि 22 होतात 72. वरती किती आहेत? 500, म्हणजे 72,500 बरोबर किती येणार आहे? 72,500. अशा पद्धतीने बालदोस्तांनो, तुम्ही हे उदाहरण एकदम चांगल्या रीतीने सोडू शकता. केव्हा? सूत्रपाठ असलं तर. आणि जर सूत्रपाठ नसेल तर मग मात्र परीक्षेमध्ये तुमचा गोंधळ उडणार आणि दिलेल्या वेळेमध्ये मात्र याचं तुमच्याकडून पूर्णपणे ॲक्युरेट उत्तर निघणार नाही. पण सूत्र सोपं आहे. मी आजच्या तासिकेच्या सुरुवातीलाच हे सूत्र तुम्हाला समजावून दिली. ती व्यवस्थित समजावून घ्या. चला तर बालदोस्तांनो, आता बोलूया 3ऱ्या उदाहरणाकडे. तर एकदम सायलेंटली अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव केला तर निश्चितच बालदोस्तांनो तुम्हाला त्याचा उपयोग परीक्षेमध्ये होणार आहे. आणि आता बघूया बालदोस्तांना आपण 3रं उदाहरण. तिसऱ्या उदाहरणामध्ये सत्यनारायणजी दसादसे 12 दराने दसादसे 12 दराने सरळ व्याजाने
रमाकांतला सरळ व्याजाने रमाकांतला 800 रुपये उसने देतो. 800 रुपये उसने देतो. तर 5 वर्षानंतर सत्यनारायणजीला किती रुपये मिळतील? किती रुपये मिळतील? तर बालदोस्तांनो, एकदम सिंपल आहे. गणित जरी फिरवाफिरवी केलेलं असलं तरी आपण त्याच्यातले काय लक्षात घ्यायचं? दर, कालावधी, मुद्दत. मग त्याच्यावरून काढायचं सरळ व्याजावरून आपण काढू शकतो रक्कम. तर मग बघा बालदोस्तांनो, 10,000 सुरुवातीलाच काय आलाय? द बरोबर किती आहे? 12. सिंपल. मुद्दल मू बरोबर किती आलेला आहे? 800. क बरोबर कालावधी किती आहे? 5 वर्ष. एकदम सिंपल. सरळ व्याजाचे सूत्र काय आहे? स बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. बरोबर. म म्हणजे मुद्दल किती आहे? 800. गुणिले दर किती आहे? 12. कालावधी किती आहे? 5 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. सिंपल गुणाकार आहे. 8 गुणिले 12 पंचे 60. अशा पद्धतीने गुणाकार करायचा म्हणजे सोपं जातं. म्हणजे 8 काय किती आले? 480 रुपये. आणि म्हणून द्या रक्कम बरोबर किती? व्याजाने घेतलेले 800 अधिक लागलेलं वाद 480 म्हणजे किती लागेल? 1280. बेरीज केली तर 8 4 12, 1280. 1280 रुपये सत्यनारायणजीला 5 वर्षाकडून रमाकांतकडून मिळतील. अशी त्यांची सत्यनारायणजीची मज्जा होईल. मग तर उदाहरण तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने समजलं असेलच बालदोस्तांनो. आता आपण घेणार आहोत 4थं उदाहरण. अशा पद्धतीने व्याज व्यवहारीचे व्यवहार होतात हे चांगल्या रीतीने समजून घेणं खूप जरुरीचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून निश्चितच तुम्ही अभ्यास करत आहात. मी त्यासाठीच तुम्हाला समजावून सांगतोय. परंतु पुढे भविष्यात आपल्याला व्यवहार करत असताना अशा काही प्रसंगाला सामोरं जावं लागतं. त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये ह्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. ते पुढील जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडतात. म्हणून चांगल्या रीतीने हे समजावून घ्या. तर आता वळूया 4थ्या प्रश्नाकडे. बघूया 4थ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय. आता कालपासून थंडीला सुरुवात झालेली आहे. पहाटे उठल्यानंतर थंडी वाजेल तुम्हाला, तरी देखील उठण्यात खंड पडू देऊ नका. पहाटे अभ्यासामध्ये बिलकुल खंड पडू देऊ नका. अभ्यास सुरूच राहू द्या. थांबला तो संपला. अभ्यास जर तुम्ही थांबले तर मग ते संपले तुम्ही. आता 2013 सालचं या ठिकाणचं उदाहरण आहे. 4थं उदाहरण आजच्या तासिकेतलं 2013ला परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 15,000ची रक्कम 15,000ची रक्कम सरळ व्याजाने 8 वर्षांनी कालावधी दिला. 8 वर्षांनी 25,800 रुपये होते. तर व्याजाचा दर
व्याजाचा दर काय आहे? व्याजाचा दर काय असेल? तर मग 15,000 रुपयाची रक्कम सरळ व्याजाने 8 वर्षांनी 25,800 होते. तर व्याजाचा दर काय असेल? 2013 साली विचारलेला हा प्रश्न आहे. काय दिले ते आपण अगोदर बघूया. मुद्दल दिलेला आहे 15,000. सरळ व्याजाने 8 वर्षांनी म्हणजे क दिलेला आहे 8 वर्ष. दर दिलेला नाही, द आपल्याला काढायचा. मग रक्कम दिलेली, तर मी मागील 3 उदाहरणामध्ये रक्कम काढायचं होतं ते सूत्र तुम्हाला आता आठवलं असेल. रक्कम बरोबर बालदोस्तांनो, आता मुद्दलमधून आपलं म्हणजे आलेल्या व्याजातून मुद्दल वजा करावं लागतं. बघा, सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे? मुद्दल अधिक व्याज. या रक्कम बरोबर काय सूत्र आहे? मुद्दल अधिक सरळ व्याज. आता रक्कम किती दिलेली? 25,800 बरोबर. मुद्दल किती आहे? 15,000. मग अगोदर स काढावं लागेल आपल्याला सरळ व्याज. मग वजाबाकी केली, याचं पक्षांतर केलं. 25,800 वजा 15,000 बरोबर काय शिल्लक राहिलं? स. आणि म्हणून मग स बरोबर किती येणार आहे? 25 + 15 गेले 10. 800 800 तसेच आहे, म्हणजे 10,800. एकदम सिंपल. आता ज्यावेळेस आपल्याला स माहिती झालं सरळ व्याज, तर लगेच सूत्र आपल्याला माहिती आहे. स बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी क भागिले 100. मग आता या ठिकाणी बालदोस्तांनो, स किती आहे? 10,800. मुद्दल किती आहे? तर 15,000 गुणिले दर किती आहे? काढायचा आहे. कालावधी किती आहे? 8 वर्ष. भागिले किती आहे? 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग 10,800. आता हे गुणाकारातले जे अंशामध्ये आहे ते छेदात येतील. 150 गुणिले किती आहे? 8 बरोबर काय शिल्लक राहिला? दर, जो की आपल्याला काढायचा आहे. मग हा शून्य गेला, हा शून्य गेला, राहिले 15. मग इथं 15 ने भाग द्यायचा. 15 × 90, 15 × 5 वगैरे असेल. 15 × 30, 8 × 8, 8 × 9 72. म्हणजे दर बरोबर किती येणार आहे? 9%. दर हा 100वरती आकारलेला असतो. अशा पद्धतीने एकदम सायलेंटली व्यवस्थितरित्या प्रश्न समजून उमजून मांडून घेतला की आपल्याकडून किंचित सुद्धा चूक परीक्षेमध्ये होत नाही. त्यासाठी व्यवस्थितपणे प्रश्न समजावून घेणं खूप आवश्यक असतं. प्रश्न समजावून घेतला नाही, मला येतून लगेच टुनकून उडी हाणली, सस्यासारखी वर्तणूक केली आहे, अति घाई अपयशाकडे नेईल. म्हणून एकदम सायलेंटली व्यवस्थित समजून काय दिलंय, काय काढायचंय याचा विचार करून मग प्रश्न सोडवायचा असतो. चला बालदोस्तांनो, आता 4था प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे 5वा प्रश्न. म्हणजे आजच्या तासिकेतील आपण ठरवल्याप्रमाणे 5 प्रश्न आता पूर्ण होतील. तर बघूया 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, काय दिलेलं आहे. वातावरण छान आहे, मस्त ऊन पडले. आता पावसाळा जवळपास संपलाय. आमच्याकडे अतिशय चांगलं ऊन पडलंय 2-3 दिवसापासून. रस्त्यावर आता धूळ पण उडायला लागलेली आहे आणि पहाटे पहाटे गुलाबी थंडीचाही आता शिरकाव झालेला आहे. चला 5वं आणि शेवटचं आजचं उदाहरण असं आहे. रामभाऊने भिकाजीकडून 8% दराने 219
दिवसांसाठी 219 दिवसांसाठी 5,000 रुपये व्याजाने घेतले तर रामभाऊला किती व्याज द्यावे लागेल? रामभाऊला किती व्याज द्यावे लागेल? तर आता या प्रश्नाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तिथं दिवस दिलेले पक्क लक्षात ठेवायचं. दिवस असेल, महिना असेल तर त्याचं रूपांतर वर्षातच करावं लागतं, कारण व्याजाची आकारणी पैशाच्या स्वरूपात 100 रुपयावर आणि कालावधीच्या स्वरूपात वर्षावर होते. दर साल, दर शेकडा, PCPA पर कॅपिटा पर ॲन्युअल. आणि म्हणून मग महिने दिलेला असेल तर 12ने भाग द्यायचा, दिवस दिले लागेल असतील तर 365ने भाग द्यायचा. बघा आता याचे टेक्निक समजावून घे. मग काय दिलेलं आहे? द बरोबर 8, कालावधी क बरोबर 219 दिवस, म्हणजे 219 भागिले 365. मग याला जर आपण 5ने भाग देऊन घेतला तर लक्षात येतं की 5 7 35, 1 राहिला, 5 3 15, म्हणजे 73च्या पाड्यामध्ये येतात ही संख्या. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की 73 त्रिक, कारण 3 त्रिक 9, तर 73 त्रिक किती होतात? 219. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. 365चा भाग नेहमी 5ने दिला जातो वर्ष. आणि मुद्दल किती दिलेला आहे? 5,000. आता भागाकार करत असताना 73 ही मूळ संख्या आहे. 365 जेव्हा आपण 5ने भाग देतो तेव्हा, म्हणून खबरदारी घ्यायची. आता बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे 5,000, सूत्र आता काही लिहित नाही, गुणिले दर आहे 8, कालावधी आहे 219 भागिले 365, भागाकारामध्ये आहे 100, नेहमीप्रमाणे 2 शून्य गेले. आता शिल्लक राहिले 50 गुणिले 8 गुणिले 219 भागिले 365. मग आता ज्यावेळेस आपण 5ने भाग देऊ, 5 7 35, खाली राहिले 1 5 त्रिक 15, 5 1 5 0, आता 3 त्रिक 9 होतात, एकम स्थानी 9 येईल, 3 7 21, म्हणजे 73 त्रिक 219. असे ट्रिक वापरून तुम्हाला हे भागाकार करायचे. तर हा व्यवस्थितरित्या समजावून घ्या. आता गुणाकार केला, 10 गुणिले 8 गुणिले 3, 10 8 80 गुणिले 3, म्हणजे 8 त्रिक 24, म्हणजे किती आले? 240 रुपये. आणि म्हणून 219 दिवसासाठी रामभाऊला, भिकाजीला किती रुपये द्यावे लागतील? तर 240 रुपये द्यावे लागतील. बाळदोस्तांनो, 5ही उदाहरणं तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजले असतील असं गृहीत धरतो. नेहमीप्रमाणेच तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मागील काही तासिकांमध्ये तुम्हाला रिवाईज करून काही सांगता आलेलं नाही, आज पुन्हा एकदा सांगतो. दररोजच्या तुमच्या गृहपाठामध्ये 2 ते 30 पर्यंत पाढे, 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 30 पर्यंत घन, 1 पान इंग्रजी शुद्ध लेखन, 1 पान मराठी शुद्ध लेखन, हा तुमचा दररोजचा गृहपाठ तुम्ही करून मगच अभ्यासाला बसायचं अशी सवय लावून घ्या, जेणेकरून पाढेही पाठ होतील, वर्गही पाठ होतील, घनही पाठ होतील आणि अक्षरही सुधरेल. त्याचबरोबर तुम्हाला दररोज 10 शब्द इंग्रजी शब्दोच्चाराची लिहून काढायची. डिक्शनरी तुमच्याजवळ आहे, मोबाईलमध्ये डिक्शनरी आहे. भरपूर प्रकारचे वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षक मंडळी, माझ्यासारखेच, माझ्यापेक्षाही अतिविद्वान, ज्यांच्या डोक्याला एकही केस नाही, पूर्ण टकले झालेत, असे भरपूर शिक्षक मंडळी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून समजावून सांगतात. ते सर्व व्यवस्थित समजावून घ्या. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत न्या, वाढवत न्या. जास्तीत जास्त सरावाने परीक्षा तुम्हाला एकदम सोपी जाणार आहे. यावर्षी कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ज्याने एकदम कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केलेला आहे त्याचं निश्चितच
त्याची निश्चितच परीक्षेला निवड होणार आहे आणि ती निवड तुमची असावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. 5421326818 आणि 5421326868 या कुठल्याही क्रमांकावरती तुम्ही मेसेज करून तुमच्या शंका विचारू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये काही त्रुटी राहिली असेल, काही चूक असेल तर व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये मराठी किंवा इंग्रजीतून तुम्ही लिहून ती चूक आम्हाला निदर्शनास आणून देऊ शकता किंवा सूचनाही करू शकता. तुमच्या सर्वांच्या सूचनांचं खूप खूप स्वागत केलं जाईल. धन्यवाद.